अभिजित दिपके आज लातूर दौऱ्यावर. दिपकेंकडून सरकारी शाळांची पाहणी. शाळेच्या दुरावस्थेवरून सरकारवर टीका. मुख्यमंत्र्यांकडून एकल मातेचं कन्यादान. कोरोना काळात पती गमावलेल्या महिलेचा पुनर्विवाह. माजी आमदार संदीप जोशींचं पालकत्व फाउंडेशनचा उपक्रम. संभाजीनगरच्या पैठणखेडा आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. खोल्या जीर्ण, दरवाजे तुटलेले, सगळीकडे अस्वच्छता. अकोले तालुक्यातल्या मानेरच्या आश्रमशाळेत 13 वर्षाच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची अमानुष मारहाण. डोक्याजवळ गंभीर दुखापत. ठाकरे गटाचा धनुष्यबाण थेट निशाणा. आम्हाला द्या नाहीतर गोठवा. सुप्रीम कोर्टात युक्तिवाद. घटनात्मक पापाला बक्षीस नको अशी भूमिका. एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवी सोहळ्याला फडणवीस, ठाकरे आणि पवारांना निमंत्रण. कट्टर विरोधक गिरीश महाजनही निमंत्रण पत्रिकेत. जरांगे पाटलांचं उपोषण अंतर्वालीतच होणार. मागण्या मान्य न निघाल्यास मुंबईकडे करणार कूच. 29 ऑगस्ट पासून निर्णायक लढा. विलेपार्लेच्या साठे कॉलेज बाहेर राडा. मनविसे आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ. कार्यकर्त्यांमध्ये सदस्य नोंदणीवरून हाणामारी. भाजपाच्या पुणे विभागीय बैठकीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील सर्व खासदार आमदार सोलापुरात. सकाळच्या सत्रात 200 पदाधिकाऱ्यांची बैठक. वंदे मातरमची पहिली 2च कडवी म्हणणार. काँग्रेसची भूमिका स्पष्ट. कार्यकारिणीच्या बैठकीतही चर्चा. रामदेव बाबांनी माझ्या जवानीबद्दल दिवसा ढवळ्या स्वप्न बघू नये. कंगना रनौतचं उत्तर. चारित्र्यही त्यांच्यापेक्षा चांगलं असल्याचं वक्तव्य. विदर्भ मराठवाड्यात पावसाअभावी स्थिती चिंताजनक. राज्यात 15 जिल्ह्यात अपुरा पाऊस. सर्वाधिक पावसाची नोंद नाशिक जिल्ह्यात. भंडाऱ्यात गोसेखुर्द धरण 63% भरलं. अपेक्षित पाणी भरल्याची माहिती. अल निनोची धास्ती मात्र कायम. त्र्यंबकेश्वरमधील हरिहरगड अनिश्चित काळासाठी बंद. मुसळधार पावसामुळे दगडी पायऱ्या निसरड्या. अपघात टाळण्यासाठी प्रवेश बंदीचे आदेश. पुण्यात वाकड पुलावर ओव्हरटेकच्या वादातून हाणामारी. काही काळ परिसरात तणाव. वाहतूक कोंडीमुळे प्रवासी संतप्त.